नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। मकर संक्रांती हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण आहे। या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात आणि उत्तरायणाची सुरुवात होते। ऋतुबदलाचा काळ असल्यामुळे निसर्ग, शेती आणि मानवी जीवनावर याचा प्रभाव पडतो। त्यामुळेच महाराष्ट्रात सुगड पूजन करण्याची परंपरा आढळते। सुगड म्हणजे शेतीशी संबंधित विविध घटक एकत्र बांधून त्यात ज्वारी, हरभरा, गहू, तीळ, ऊस, लाकूड, पाने ही सर्व सामग्री एकत्र करून अग्निदेवाला समर्पित केली जाते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सुगड पूजन धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक दृष्टीने का महत्त्वाचे आहे, सुगड पूजन का केले जाते, या सगळ्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मकर संक्रांतीपासून सूर्याची दिशा बदलते। उत्तरायणाला देवांचे दिवस मानतात, त्यामुळे या काळात केलेली पूजा फलदायी मानली जाते। रब्बी पिके तयार होत असताना धान्याबद्दल देवांचे आभार मानण्यासाठी सुगड पूजन केले जाते। अग्नीत सुगड अर्पण केल्याने घरातील वाईट शक्ती, रोगराई आणि दारिद्र्य नष्ट होते, अशी श्रद्धा आहे। लक्ष्मी कृपा व्हावी यासाठी सुगड पूजन करतात। धान्य, ऊस आणि तिळांचा संबंध समृद्धीशी जोडला जातो, त्यामुळे सुगड पूजनाने लक्ष्मी प्रसन्न होते। सुगड पूजन करण्याची पद्धत देखील आपण बघणार आहोत। सुगड पूजन करण्यासाठी पहाटे स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत आणि देवघरात सुगड ठेवावा। त्याला हळद, कुंकू, अक्षता व्हाव्यात, दिवा, अगरबत्ती लावावी आणि तिळगुळ, ऊस यांचा नैवेद्य दाखवावा। कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करावी। सुगडाला नैवेद्य तिळगुळ, हरभरा, ऊस, बाजरीची भाकरी यांचा नैवेद्य अर्पण करावा। सुगड पूजन केलेल्या निसर्गाशी नाते दृढ होते, शेती संस्कृती जपली जाते आणि कुटुंब व समाज एकत्र येतो। त्यामुळे पुढील पिढीला परंपरेचे महत्त्व समजते, यासाठी सुगड पूजन केले जाते। हे खरे सांस्कृतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे। म्हणूनच मकर संक्रांतीच्या काळात सुगड पूजन करण्याला अधिक महत्त्व दिलं जातं। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा।